नमस्कार. आजच्या व्हिडिओत बघायचं इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामध्ये प्रकरण दुसरं वास्तव संख्या. त्याच्यामधलं सराव संच 2.1 मधला प्रश्न क्रमांक दुसरा काय दिला आहे? खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहायचे आहेत. ओके, ह्याच्या परिमेय संख्या दिल्यात तुम्हाला, त्यांना भाग घालवायचा आहे म्हणजे त्यांचं रूपांतर दशांश रूपामध्ये होईल. ओके, तर आपल्याला 5 दिले आहेत परिमेय संख्या. पहिलं गणित काय दिलं? 127/200. त्याच्यानंतर 25/99, त्यानंतर 23/7, 4/5, 17/8. ओके, तर आपण क्रमाक्रमाने बघूया. पहिलं बघूया 127/200. या परिमेय संख्येचं रूपांतर आपल्याला दशांश रूपामध्ये करायचं आहे. ओके, आता ह्या गणितात काय करायचं आपल्याला? 127ला 200ने भाग घालवायचा आहे. त्यासाठी 200च्या पाडा येणं आपल्याला आवश्यक आहे. ओके, 2चा जरी पाडा येत असेल तरी पण काय प्रॉब्लेम नाही आहे. आपण बघूया. 200चा पाडा लिहायचा आहे, 2चा पाडा लिहायचा आहे. बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10, बे 6 12, बे 7 14. एवढंच फक्त लिहूया आणि 2 शून्य वाढवत जाऊया इथे. ओके, हा झाला 200चा पाडा. आता 127ला भाग घालूया. ओके, आता 127 तर 200पेक्षा लहान संख्या आहे, पण आपण काय करूया, इथे आपण लिहूया कसा भाग घालत होते. आता आपण काय करूया, 200 के 200, तर 127 लहान आहे 200पेक्षा, तर इकडे आपण 0 देऊया, 0 आणि पॉईंट, म्हणजे कसं इथे 1 शून्य वाढेल. आता 1270पेक्षा कमी संख्या आहे 200च्या पाड्यामधली कोणती आहे? 1200. किती आहे? 1 2 3 4 5 6. ओके, 1200. आता किती राहिले? 70 शिल्लक राहिले. तर पॉईंट असल्यामुळे 0 आणखी वाढेल म्हणजे 700 होईल. तर 200च्या पाड्यामध्ये 700पेक्षा कमी असलेली संख्या 600. 200 त्रिक 600. ओके, आता किती शिल्लक राहिले? 700मधून 600 गेले, किती? 100 शिल्लक राहिले. ओके, आता 12च्या पाड्यामध्ये नाही, 200च्या पाड्यामध्ये 100 तर नाही आहे, आणखी 1 शून्य पॉईंट असल्यामुळे 0 आणखीन वाढला. आता 200 गुणिले 5 1000 होतात. ओके, जे 635 हे उत्तर आपलं आलेलं आहे. 0.635 पहिल्या याचं. ओके, परिमेय संख्या दशांश रूपात लिहिली आपण. म्हणजे पहिली परिमेय संख्या जी 127/200, त्याचं दशांश रूप काय होतं? 0.635. ओके, तर दुसरं गणित काय? 25/99. आता हे गणित कसं सोडवायचं आहे? 25/99 ह्याला आपण एकदा 4ने गुणूया आणि एकदा 4ने भागूया. ओके, 4ने का? कारण 25 चौक 100 येतील इथे, म्हणून. हे बघा, 25 चौक 100 येतील इकडे. भागिले 99ला आपल्याला गुणायचं नाही आहे, सांगतो का ते. हे बघा, आता भाग सोपा जाईल आपल्याला. 100 भागिले 99 किती उत्तर येतं याचं? 1.01 येतं. 1.01 गुणिले 1/4. ओके, आता या संख्या छोट्या झाल्यात. आता आपण 4ने ह्याला भाग घालूया. ओके, 4 0 0, त्याच्यानंतर पॉईंट दिला म्हणजे 10 उत्तर आलं. 4 2 8, 10मधून 8 गेले, 2 शिल्लक राहिले आणि पॉईंट असल्यामुळे 0 म्हणजे 20 झाले. 4 5 20. ओके, आता हे आवर्ती असल्यामुळे म्हणजे 0 1 0 1 0 1 भरपूर वेळा आहेत तिथे, त्याच्यामुळे इकडे सुद्धा काय असणार आहे? 0.25 25 25 असे असणार आहे. ओके, म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? या 25/99 या परिमेय संख्येचं 0.25 25. तर तिसरं गणित बघूया 23/7चं. या परिमेय संख्येचं रूपांतर दशांश रूपामध्ये करूया. ओके, तर पहिलं आपण भागाकार घालूया. 7 त्रिक 21. ओके, 2 शिल्लक राहिले, त्याच्यानंतर 2 शिल्लक राहिले ना, 2 7पेक्षा लहान आहे, पॉईंट देऊया. उत्तराला 20 आलं. 7 2 14, 14 आले शिल्लक. 20मधून 14 गेले, किती राहिले? 6. ओके, पॉईंट असल्यामुळे 0. त्याच्यानंतर काय? 7 8 56. ओके, 56मधून 60मधून 56 गेले, किती राहिले? 7 8 56 लिहूया आधी. किती? 4 शिल्लक राहिले. ओके, पॉईंट असल्यामुळे 0. 7 3 21, 7 4 17 35, 7 5 35, परत 5 शिल्लक राहिले. 40मधून 5 गेले, 35 गेले, 5 शिल्लक राहिले. ओके, 7 7 49.
हे बघा 50मधून 49 गेले, 1 शिल्लक राहिला. परत 7 एके 7, परत 3 शिल्लक राहिले, 7 चौक 28. आता हे जे दिसते 3.28 57 14 ह्याच संख्या आता परत येतील 28 57 14. ओके, म्हणजे याचाही भागाकार अपूर्णच आहे. ह्याला आवर्ती असं घालायचं, कारण 28 57 14, 28 57 14, 28 57 14 ह्या नेहमी येत राहणार संख्या. त्याच्यामुळे ह्या एवढ्या संख्या येतात ना परत रिटर्न, त्याच्यामुळे यांच्यावरती आपण आवर्ती चिन्ह घातलं. ओके, म्हणजे या परिमेय संख्येचं दशांश रूप काय आहे? 3.28 57 14. चौथं गणित बघूया, 4/5. ओके, हे सोपं गणित आहे. 4 लहान सगळ्या संख्या असल्यामुळे शून्याने पहिला भाग घालवायचा आणि पॉईंट द्यायचं. ओके, 40 उत्तर आलं इथे. 5/8 40. ओके, 0.8 उत्तर येतं याचं. 4/5 हे परिमेय संख्येचं दशांश रूप काय? 0.8. तर 5वं गणित लास्टचं 17/8. ओके, आता याचा भाग बघूया. 8 दुणे 16, 8 एके 8, 8 दुणे 16, 1 शिल्लक राहिला. ओके, पॉईंट दिल्यामुळे 1 शून्य वाढला, त्याच्यामुळे 8 एके 8, 8 एके 8, त्याच्यानंतर 2 शिल्लक राहिले, तर 20 शिल्लक राहिले. ओके, 8 दुणे 16, त्याच्यानंतर परत 4 शिल्लक राहिले. 20मधून 16 गेले, 4 शिल्लक राहिले. शून्य असल्यामुळे, पॉईंट असल्यामुळे शून्य वाढला आणखीन. त्याच्यानंतर 8×5 40. ओके, 40ने भाग लागला पूर्ण, म्हणजे भागाकार कंप्लीट झाला आहे. 2.125 उत्तर आलं आहे ह्याचं. या परिमेय संख्येचं दशांश रूप काय? 2.125. ओके, अशा प्रकारे 5ही गणितं सोडून झाली आहेत. धन्यवाद.